पालक बंधूंनो, गुड आफ्टरनून. आजची तारीख 15 एप्रिल, वार सोमवार आहे. म्हणजे एप्रिल महिन्यातले 15 दिवस. सुट्टी केव्हा लागली? 6 एप्रिलला. आपल्याला सुट्टी लागून किती दिवस झाले? किती? 9 दिवस. या 9 दिवसातील सिंहावलोकन म्हणजे थोडंसं स्वतःचं सेल्फ, आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलांचं बद्दलचं थोडं चिंतन करा. का सुट्टीत मुलं घरी येऊन आणि त्यांनी काय काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत, किती चमकदार ॲक्टिव्हिटी त्यांनी केलेल्या आहेत. स्वतःच्या कल्याणाच्या, स्वतःच्या प्रगतीचा, तो KGला असो की 10वीला असो की 11वीला असो की 12वीला असो, त्यांच्यात बदल काय झाला याचं निरीक्षण हे जगाने करायचं नसतं, पालकांनी करायचं असतं. विशेषत्वाने सुट्टीमध्ये डे स्कॉलर असो किंवा हॉस्टेलचे मुलं वागतात किती आणि आपलं लाईफ घडवण्याकरता करिअर हा फार पुढचा प्रश्न आला. कारण आपल्याकडं करिअर म्हटलं की फक्त पैसा, संपत्ती, सत्ता आणि मिळकत याच्यावर आपण सर्व लक्ष देतो. करिअरचा अर्थ पुढील जीवनामध्ये आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं जीवन कसं चालेल याचं चिंतन करणं गरजेचं आहे. तुमचं आयुष्य तुमच्या आईवडिलांनी जसं घडवलं तसं घडलेलं आहे, किंवा बऱ्याच जणांना आईवडिलांचं सानिध्य कमी मिळाल्यानंतर समाजाचा सपोर्ट कमी मिळाला आणि त्यानंतर पाहुणे रावळे, नातेवाईक, मित्रमंडळींचा किती सपोर्ट मिळाला, काय झालं ते तुम्हाला माहीत आहे. पण मुलं उद्याला जर ठरवलं या मुलांनी आयुष्यामध्ये की मी घडलो तर ते कोणामुळे? एखाद्या शाळेमुळे, एखाद्या संस्काराने मी घडलो, एखाद्या शिस्तीच्या पॉईंटने मी घडलो, का मी आईमुळे घडलो की वडिलांना घडलो, आजोबाजीने घडलो की मामा मावशांमुळे तो फार दूरचा राहिलात. मी घडलो आहे. घडला तर खूप आदर्श समाजापुढं असेल, खूप कर्तृत्वाची झेप तुमच्या मुलांची पुढं झाली तर ते कदाचित एक पुस्तक लिहितील, कदाचित एखादा लेख तरी लिहितील, कदाचित एखादं पान तरी लिहितील, कदाचित चर्चा करताना तुमच्यावर बद्दल ते 10 वाक्य तरी चांगले बोलतील. असा विचार करून तुम्ही मुलांना आता कसे घडवत आहेत यापेक्षा पूर्ण 10 वर्षाचा, 15 वर्षाचा स्पॅनचा विचार न करता तुम्ही तुमच्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत कसं घडवत आहेत हे जास्त महत्त्वाचं. मला जर विचारलं तर मी नेहमी सांगतो, दादाजी व्यक्तिमत्व घडवायचं आहे. काय करायचं? मुलं विचारतात, पालक विचारतात. व्यक्तिमत्व घडणं म्हणजे काय? तुम्ही त्यांना एकच सांगत असतो, लखोपती बना म्हणजे लक्षाधीश बना. मग ते म्हणतात लक्षाधीश, मग किती पैसे असल्यावर लक्षाधीश होणार? किती प्रॉपर्टी असल्यावर लक्षाधीश होणार? किती मालमत्ता असल्यावर लक्षाधीश होणार? किंवा कोणत्या नोकरीमध्ये लक्षाधीश होणार? कोणत्या प्रोफेशनमध्ये लक्षाधीश होणार? कोणत्या करिअरमध्ये लक्षाधीश होणार? त्यांच्या डोक्यात ते बसत नाही. लक्षाधीश होणार याचा अर्थ तुम्ही लाखो स्किल डेव्हलप करायचे, स्वतःमध्ये लाखो गोष्टी ॲचिव्ह करायच्या आहेत तुमच्या लाईफमध्ये, मुलांच्या लाईफमध्ये. त्या 10वी 11वी नंतर त्या गोष्टी मुलांनी स्वतः कमवायच्या आहेत, स्वतः मिळवायच्या आहेत. पण नक्कीच 10वीपर्यंत
खूप आदर्श आई-वडील, खूप आदर्श, प्रचंड वेळ देणारे, मी नेहमी सांगतो क्वालिटी वेळ देणारे आणि 24 तास स्वप्नामध्ये देखील मुलं कसे घडवायचे याचा विचार करणारे आणि त्याप्रमाणे नियोजन करणारे, परिस्थिती पाहून खिशाचा सल्ला घेऊन परिस्थितीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलांना घडवायचं आहे, मुली असो नाही तर मुलं. आणि आपण कमी पडलो किंवा माझा हा व्याप होता, तो व्याप होता, हे म्हणून असं म्हणून तुम्ही टाळू शकत नाही. पुढं हेच मुलं कर्तृत्वान झाले, मोठे झाले, पण तुमचा जर तुम्ही जर खूपच त्यांच्याकरता मेहनत घेतलेली नसेल, पैसा कमवून ठेवला आहे, मुलांना नाही आवडत. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये त्यांना प्रोत्साहन देणारे, प्रेरणा देणाऱ्या गोष्टी घडल्या तरच मुलांना त्या आवडतील. आणि म्हणून आज तुमच्या धाकात आहेत 10वीपर्यंत मुलं, यांची किती ॲक्टिव्हिटी तुम्हाला करून घेता येतील, त्यांना लखोपती कसं बनवता येईल, लक्षाधीश कसं बनवता येईल, त्यांच्यात लक्ष स्किल कसे डेव्हलप होतील, हा प्रयत्न करायचा. किंवा दुसरा एक आहे, एक 2-4च गोष्टी अशा करून घ्यायच्या, 10-5च गोष्टी अशा करायच्याच, 5-25च गोष्टी अशा करायच्यात की जागतिक लेव्हलचं कुठंतरी हे मुलं त्यात करिअर घडू शकतील. उदाहरणार्थ आपल्याकडं झाडे नावाची मुलगी आहे, काय नाव तिचं, साक्षी झाडे. या मुलीचं भवितव्य ठरवलं, आता आईवडील ग्रामीण भागातील आहेत, पण ठरवलं तर ही मुलगी वर्ल्ड क्लासची आर्टिस्ट होईल. ड्रॉइंगमध्ये, मेहंदीमध्ये, पेंटिंगमध्ये, स्केचिंगमध्ये वर्ल्ड क्लास. मग तुम्हाला खूप ॲक्टिव्हिटी नाही घेता आल्या, त्या मुलाला नाही देता आल्या, तर एक 10-5च द्या, मी मागं सांगितल्याप्रमाणे, पण वर्ल्ड क्लास त्याप्रमाणे तुम्ही घ्या. पण सर्वसाधारण जर तुम्हाला सुचत नसेल तर सध्या मी जे सांगितलं की खूप महत्त्वाचं आहे. नंबर 1, आता जर सुट्टीत कोणी विचारलं दादाजी की नंबर 1 ॲक्टिव्हिटी तुम्ही कोणती मुलांनी केली पाहिजे, तर मी सांगितलेलं आहे, डिक्शनरीचे पारायण 5 करायचे. 4 करा, 3 करा, 2 करा, 10 करा. पारायण जसं ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, गीतेचं पारायण करतात, गाथेचं पारायण करतात, बायबलचं पारायण होऊ शकतं, कुराणाचं पारायण होऊ शकतं, गुरुग्रंथ साहेबाचे पारायण होऊ शकतं. प्रत्येक धर्मग्रंथाचं जसं पारायण करतात तसं डिक्शनरी पारायण मी सांगितलं होतं, सुट्टीमध्ये टेंटेटिव्हली 5 वेळा डिक्शनरी वाचून व्हायला पाहिजे. मुलांचा अभ्यासाचा विषय 99% संपलेला असतो. 5 वेळा जो मुलगा डिक्शनरी 5वीचा 5 वेळा, 6वीचा 5 वेळा, 7वीचा प्रत्येक वर्षी जर 5 वेळा डिक्शनरी वाचली तर मला असं वाटतं त्याचं 99% त्याचा आयुष्याचा अभ्यास आटोपलेला आहे. तुम्ही सहज काल 5वी ते 10वीपर्यंत 6 वर्ग येतात, 6×5 30 पारायण होतील. मी असे लोक पाहिलेले आहेत आळंदी, देऊमध्ये, पंढरपूरला. त्या काळामध्ये आता थोडे कमी असतील किंवा जास्त असतील, परंतु 1000 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे लोक आहेत, हजारो वेळा गाथा पारायण केलेले लोक आहेत, शेकडो वेळा केलेले आहेत. मग ते जर हजारो वेळा, ते जर शेकडो वेळा ज्यांनी केलं ते मोठे कीर्तनकार झाले, ते मोठे प्रवचनकार झाले आणि करिअरच्या दृष्टीने देखील त्यांना समाजाचा सन्मान मिळाला. हजारो लोक त्यांना जाऊन होऊन भेटतात, त्यांच्यासमोर नतमस्तक होतात आणि त्यांना हजारो रुपये, लाखो रुपये त्यांना दिले जातात. लाखो रुपये. आज प्रत्येक साधू, कीर्तनकार, महंत यांच्याकडं मोठमोठ्या गाड्या आहेत, मोठमोठे आश्रम आहेत, मोठमोठे पैसा आहे, प्रचंड संपत्ती आहे, भरपूर आहे आणि जीवनही त्यांचं मस्त, बहुतेकांचं आरामशीर आहे. जर काही वेगळ्या दुसरा काही त्यांच्यात घडामोडी घडलेल्या नसतील तर खूप आनंदी आहेत. माझ्या पाहण्यात असलेले खूप साधू संत आनंदित, केवळ का
तर ज्ञानेश्वरीचे पारणं, गीतेचे पारणं, आपलं मग गाथेचे पारणं, भागवताचे पारणं त्यांनी खूप वेळा केलेले आहेत. 50, 60, 100 वेळा केलेले आहेत आणि त्यांचं जीवन यशस्वी झालेलं आहे. आज एक कीर्तनकार, काही काही कीर्तनकार 50,000, 1,00,000पर्यंत एका कीर्तनाची बेदागी घेतात राव. जर ही स्थिती आहे आणि आम्ही नोकरी करता 15, 20, 10, 20,000, 25,000, 50,000 म्हटलं, 1,00,000 आहे म्हटलं तर महिनाभर कष्ट करावं लागतं, तेव्हा तुम्हाला ते 50,000 रुपये नोकरीचे मिळतात. शेतकऱ्यांचे हाल तर खूपच आहेत. तीच गॅरंटी मी देईल, मुलांना डिक्शनरीचे 30 पारणं 5वी ते 10वी झाले पाहिजेत. मन लावून वाचलं पाहिजे त्यांनी. आणि हे पारायण, ज्ञानेश्वरी पारायणाचं जसं तसं डिक्शनरी पारायण हे मुलांचं व्हायला पाहिजे. सर्वसाधारण माझे काय जे तुम्ही किती पालकांनी केलं मला माहीत नाही, पण अजूनही 1.5 महिना आहे. सर्वसाधारण जे 2-3 मुलांशी मला जे रिपोर्ट आले त्यांनी सांगितलं, दादाजी 7 दिवसात आमची डिक्शनरी वाचून झाली. काल 2-3 मुलांचे निरोप आले. ते मुलं मुली तुम्हाला दाखवतो. 1 जूनला शाळा सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला ते दाखवण्यात येईल. 7 दिवसात डिक्शनरी वाचून, इतर कामं करून, शेतीतले कामं असतील, घरातले कामं असतील, दुकानातले कामं असतील, शॉपिंगचे कामं असतील, तर ते करून 7 दिवसात एक पारायण डिक्शनरीचं होतं. म्हणून मी 5 सांगितले. 5 म्हणजे 5 आठवडे सुट्टी आहे. जवळजवळ 4 आणि 3 7 आठवड्याची सुट्टी होती. त्यातील 5 आठवडे तुमचे डिक्शनरी वाचायला तुम्हाला प्लस 2 आठवडे मिळतात. ट्रिप करता, इतर ॲक्टिव्हिटी करतात. म्हणून करायचं तर करा, सांगायचं काम आहे. त्या रोडला बोर्ड असतात, पुढे वळण आहे, गाडी हळूच चालवा. पुढं बोर्ड असतो, पुढं ब्रिज किंवा रस्ता अरुंद आहे, गाडी हळूच चालवा. पण पुढं गेल्यावर असतो ॲक्यूट टर्न आहे, गाडी हळूच चालवा. अशा सूचनांचे बोर्ड असतात. आणि जे लोक, जे ड्रायव्हर, जे प्रवासी या सूचनांचे बोर्ड फॉलो करतात, लक्ष देतात, ते मनावर घेतात, ते लिहिलेले वाक्य, त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित असतो. पण जे त्या बोर्डकडं दुर्लक्ष करतात आणि पुढं लिहिलेलं असतं, फरशीवर पाणी चालू आहे, कृपया या रोडचा किंवा ब्रिजचा वापर करू नका, पाणी ओसरल्यानंतर तुम्ही गाडी जाऊ द्या. पण एखादे 2 ड्रायव्हर आगाव असतात, घालतात फरशीवर, जाते गाडी वाहून, पण गाडी जाते, गाडीवर 10-5 माणसंही जातात, कुटुंब जातं. कुटुंब कबिला जो आहे त्यांचा तो पूर्ण पाण्यात जलसमाधी घेतो. ऐकलं नाही ऐकलं. लिहिलेले बोर्ड, दिलेल्या सूचना ते व्यवस्थित केलेलं आहे. ज्यांनी ही मॅनेजमेंट, कोणती लॉजिस्टिक मॅनेजमेंट केलेली आहे, ट्रान्सपोर्टची मॅनेजमेंट केली, रोडची मॅनेजमेंट, ते बोर्ड लिहितात राव, बोर्ड लिहितात, पण लोक ऐकत नाहीत. तसंच चांगली शाळा, चांगली संस्था, चांगले टीचर्स, चांगले मार्गदर्शन बोर्ड असतात, ते आजोबाजी असो, आईवडील असो, तसं शाळेमध्ये काही सूचना केल्या जातात. ज्यांच्याजवळ कळकळ आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही किती लोकांनी वाचला? जवळजवळ 700-800 लोकांनी फक्त तो वाचला, ऐकला. फक्त म्हणतो मी, कारण अपेक्षा मोठी असते. मला असं वाटतं की तो व्हिडिओ कमीत कमी एक 4-5 हजार लोकांनी ऐकायला पाहिजे होता. 10-5 लोक हजारांनी, ज्याला फायदे घ्यायचा तो. म्हणजे तुमचा उत्साह जो स्टार्टला असतो तो नंतर कमी होत चालतो. तुमचा नाविन्यता तुमची कमी होते. ॲडमिशन घेऊन जो तुमचा स्टार्टला उत्साह असतो तो तुमची मरगळ येते तुमच्या ह्याच्यात. आम्ही फ्रेश आहोत, आम्ही उत्साही आहोत. मी 75व्या वर्षी खूप उत्साही आहे. माझे जर ज्याने स्टेटसला फोटो पाहतात, मी काय फोटो करता काम करत नाही किंवा स्टेटस करता नाही. मी काम करत असतो आणि स्टाफ माझे फोटो काढतो, कॅमेऱ्यात काढतो, माझ्याकडे पाठवतो. आणि ज्या ॲक्टिव्हिटी त्या मुलांसह किंवा शाळेतल्या ॲक्टिव्हिटीसह फोटो येतात आणि ते कॅमेऱ्यात आमच्या ठेवण्यापेक्षा, मोबाईलमध्ये ठेवण्यापेक्षा ते तुमच्याकडे पाठवले जातात. त्यात
आणि सॉर्टिंगसुद्धा केलं जात नाही की यातले 2च चांगले टाका, 3 तसेच राहू द्या. जे झाले ते रप्पा टाकून द्या. ज्याला पाहायचे पाहतील, नाही पाहायचे नाही पाहिलं, ज्याला व्हिडिओ ऐकायचे ऐकतील, नाही ऐकलं ओके. तर परत सांगतो, काय काय करू शकतात सुट्टीमध्ये मुलं. तर पहिलं आहे पारायण आहे, 2 शॉपिंग. मुलं त्यांचा बुजरेपणा घालवायचा असेल तर मुलगा मार्केटला गेल्याशिवाय नाही, मुलगा मार्केटला गेल्याशिवाय नाही. आठवड्या बाजारात गेला पाहिजे, दररोजच्या गुजरीमध्ये गेला पाहिजे, फिरला पाहिजे. खर्चाच आहे. तुमच्या थोड्या जरी गरजा वाढवा असं म्हणत नाही तुम्ही, किंवा खरेदी खूप करा असं नाही. त्याने मार्केटला जावं आणि अशा वेगवेगळ्या वस्तूंच्या रेटची चौकशी करावी. घ्यायच्या नसल्या तर ओ काका ते केवढ्याला आहे, काका हे याचा काय रेट पडेल, काका याला डिस्काउंट किती आहे, काका. त्या दुकानदाराला काका काका बोलून गोड गोड व्यवस्थित बोलून तुम्ही शेकडो गोष्टींचं, ज्या दुकानात तुम्हाला काहीच घ्यायचं नाही पाहायचं का त्या दुकानात. आता पहा ओस पडलेले दुकानं महाराष्ट्रात. इलेक्शनमुळं सगळं भकास वातावरण आहे, दुष्काळामुळं भकास आहे, उन्हामुळं भकास आहे. पण तुम्ही एखाद्या दुकानात जाऊन सहज उभे रावले आणि सहज विचारलं, काका हे साड्या कोणत्या आहेत, काय भावाच्या आहेत, हे कपडा याचा काय भाव आहे, त्याचा कपडा काय भाव आहे, ते रिकामे असल्यावर ते दाखवतात. असं कोणी म्हणत नाही तुला घ्यायचं नाही, मग कशाला विचारतो, असं भारतात कोणी म्हणत नाही. त्यामुळे तुम्ही मार्केटला फिरत भाजीपाल्याचं मार्केट तर 2 वेळा जरी भाजीपाल्याला तुम्ही गेलात तर भाजीपाला फळाचं मार्केट तुम्हाला रेट माहीत होतात. मुलांना ते रेट माहीत होणं गरजेचं आहे. किती रेट माहीत असावे. जसं मी मागं सांगितलं लखोपती व्हावं तर तुम्हाला आज जगताना 10वीच्या मुलाला 1,00,000 कॉमोडिटीज म्हणजे वस्तू, 1,00,000 वस्तूंचे रेट माहीत पाहिजे. काही घे, साधं घराला कलर करायचा तर एशियनचा 10 लिटरचा डबा केवढ्याला, प्रायमर काय केवढ्याला मिळतो, कलर केवढ्याला मिळतो, डिलक्स कलर केवढ्याला कसा मिळतो काय, मग त्याची किती, 100 ग्रॅमचं पॅक असतं, 500 ग्रॅमचं असतं, 1 किलोचं, 1 लिटरचं असतं, 5 किलोचं असतं, 10 लिटरचं असतं, 20 लिटरचं असतं, 100 लिटरचं असतं. ते बॅरर किती असं सांगता येत नाही. कशाचे भाव. किराणा दुकान गेलं तर तुम्हाला कमीत कमी 500 वस्तूंचे भाव मोठ्या किराणा दुकानात पाहायला मिळतात. कापड दुकानात 500 करतात. भाजीपाला मार्केटमध्ये किंवा फ्रूट मार्केट तर 500 होतात. सोनाराकडे गेलं तर वेगवेगळ्या दागिन्यांचे, सोन्याचे, चांदीचे वेगवेगळे भाव पाहिले तर 100 वस्तूंचे भाव माहीत होतात. भांड्याच्या दुकानात गेलं तर वाटी केवढ्याला, ग्लास केवढ्याला, ताट केवढ्याला, हांडा केवढ्याला, मग केवढ्याला, हे सगळे रेट पाहून कमीत कमी 500 तिथं होतात. 500 करता फर्टिलायझरच्या दुकानात गेलेत, शेतीच्या दुकानात गेले, ॲटोमोबाईलच्या दुकानात गेले, व्हिकलच्या दुकानात गेले, असं करतात. आज जमिनीचे सुद्धा तुम्हाला काय गुंठा आहे, काय एकर आहे, गुंठा म्हणजे काय, एकर म्हणजे काय, कोणती शाळा एवढं खूप देत बसायला कुणाला वेळ आहे. बांधकामावर जर गेलं तर डिगिंग किती करायची, किती फुटावर डिगिंग करायची, का बरं डिगिंग करतात, मग डिगिंग करताना त्याच्यामध्ये काळी माती का काढून टाकली जाते, पिवळी शेड का काढून टाकली जाते, किती फूट पिवळी शेड काढली पाहिजे, मुरुमापर्यंत जाणं शक्य असेल तर मग मुरुमावर किती मुरुम खोदला पाहिजे, खडकावर इमारत बांधायची असेल रॉकवर तर किती फुटावर तरी खडक खोदावं लागेल. ह्या सर्व गोष्टी मग त्याचं खाली खोदून झाल्यावर सोलिंग कशी करायची, PCC कशी करायची, फुटिंग कशी करायची, कॉलम कसे करायचे, बीम कसे करायचे, प्लिंथ लेवल म्हणजे काय, पुढे सील लेवल म्हणजे काय, लिंटल लेवल म्हणजे काय, स्लॅब लेवल म्हणजे काय, हे बांधकामावर सुद्धा ते शेकडो गोष्टींचं ज्ञान त्यांना होऊ शकतं. प्लॅस्टरचा रेट काय आहे, सिमेंटची गोणी काय भाव आहे, स्टील काय भावाचं आहे, तुमच्या विटांचे काय भाव आहे, ठोकळा विट काय भाव आहे, साधी विट काय भाव आहे, ब्लॉक काय भावाचे आहेत, वाळूचा रेट आता काय आहे,
काय ब्रास आहे. कारण वाळू जर तुम्ही जर म्हणले काय किलोनं वाळू मिळते, तर तुम्ही विचारणारे चुकीचे आणि सांगणारे मुलंही चुकीचे शिकणारे. म्हणून वाळू ही ब्रासवर मोजली दिली जाते. दगड हा ब्रासवर दिला जातो. विटा ह्या हजारावर घेतल्या जातात. सिमेंट हे गोण्यावर घेतलं जातं. त्याच्यामागचं युनिटही मुलांना माहीत पाहिजे. असं म्हणतील का सिमेंट काय ट्रक मिळतं, तो वेडा बावळट कोर्स प्रश्न झाला. किंवा तुम्ही म्हटलं वाळू काय पिशवी मिळते, तोही बावळट झाला. मग वाळू ही ब्रासवर विचारायची, सिमेंट हे गोण्यावर विचारायचं. गोण्यामध्ये सिमेंटमध्ये पण परत सांगता आलं पाहिजे 33 ग्रेड काय, 43 ग्रेड का, 53 ग्रेड का, 63 ग्रेड का, 73 ग्रेड का, 83 ग्रेड का. ह्या ग्रेड का असतात आणि याचे असे ग्रेड का दिलेले आहेत. नेमकं ते सिमेंट बनवलं कसं जातं, त्याचं ग्रेडिंग कसं केलं जातं. आणि ग्रेडप्रमाणे 43 ग्रेड स्वस्त का 53 ग्रेड स्वस्त, मग त्याच्यामधलं कॉस्ट रेट काय आहे. सिमेंटमध्ये किती कंपन्या काम करतात, स्टीलमध्ये फेमस कोणत्या कंपन्या, ओतीव स्टील कोणतं आणि ओरिजिनल स्टील कोणतं, त्याची बांधी कशी करायची, फुटिंग कशी बांधायची, कॉलम कसे बांधले जातात किंवा बीम कसे बांधले जातात, हे सर्व त्यांना का ज्ञान देऊ नये. तुम्ही नर्सरीत गेले एखाद्या तर झाडांची नावं किती यायला पाहिजेत, फुलझाडांची नावं, फळझाडांची नावं, खूप काही. म्हणून 2 नंबरला डिक्शनरी नंतर मी सांगेल की 2 नंबरला पालकांनी कॉमोडिटीज 1,00,000 वस्तूंचे रेट 10वीच्या मुलाला माहिती. शाळा कशी कराल हो, शाळेतलं टेक्स्टबुक तुम्हाला जर तुम्ही आम्हाला परवानगी दिली शाळेला आमच्यासारख्या की दादाजी टेक्स्टबुकला हातसुद्धा नाही लावायचा. आमचे मुलं जनरल सर्व दृष्टीने फिजिकल फिट, जनरल नॉलेजला हुशार, चांगले खरडे वाक्य करून द्या, हँडरायटिंग छान करून द्या, वाचन छान करून द्या, मार्क 0% मिळाले तर चालतील, आम्हाला काही नाही, पासिंगला तर होतेच ना. असे जर तुम्ही हे दिलं तर आम्ही तुम्हाला फार वेगळं रिझल्ट देऊ शकतो. पण आमचे हात बांधलेले आहेत. पालकांनी जरी हो म्हटलं तर गव्हर्मेंट हो म्हणणार नाही. म्हणून आम्हाला पालकही सांभाळावं लागतात, गव्हर्मेंटही सांभाळावं लागतं. पण त्याहीपेक्षा आमची कळकळ मला माहीत नाही, माझ्या शाळेतल्या शिक्षकांची, स्टाफची, आमची मॅनेजमेंटची जी कळकळ आहे, आम्ही याला मी 50 वर्ष पाहतो आहे किंवा आयुष्यभरही पाहतो आहे आता राहिलेलं. आणि परदेशातही पाहून आलो, देशातही पाहून आलो. फार थोड्या ठिकाणी अत्यंत कळकळीने संस्था चालवल्या जातात. आणि म्हणून मुलांच्या ॲक्टिव्हिटी समर व्हेकेशनमध्ये काय काय घ्याव्यात हे जे सांगत असताना माझी शपथ आहे सर्व पालकांनी, ज्याला इथं मुलं टाकायचे आहेत ना, ज्याला इथं मुलं टाकायचे आहेत 1ली ते 4थीच्या मुलांचे दररोज 100 पानं वाचन करून घ्या. कोणते पुस्तक आणा तुम्ही, इंग्लिशमध्ये छोटे पुस्तक आणा 1ली ते 4थीचे. किती तर 100 पुस्तक आणा प्रत्येक मुलाला 1ली ते 4थीचे गोष्टीचे, एकदम सोपे आणायचे, वाचन करून घ्या. पण 5वी ते 10वीच्या मुलांना मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये का तुम्ही मागचा व्हिडिओ परत ज्याने वाचला ऐकलेला नाही त्याने परत पहा, कळकळ दादाजींची म्हणून, आणि पालकांचा रिस्पॉन्स याच्यावरती मी व्हिडिओ केला होता. तर तसं आता उन्हाळ्याची सुट्टी एक्झॅक्ट आता 1.5 महिना राहिला. आज 15 तारीख आहे म्हणून व्हिडिओ परत बनवतो. तर हा व्हिडिओ बनवताना मी इथं 10वीच्या मुली, आता ब्रेक झाला त्यांचा दुपारचा, इथं या 10वीच्या मुली बसलेल्या आहेत. इथं काळ्या कपड्यावर हॉस्टेलच्या आहेत, लाल कपड्यावर डे स्कॉलरच्या मुली आहेत. या मुली इथं बसलेल्या आहेत. मुद्दाम त्यांच्यासमोर हा व्हिडिओ करत आहे. ते आता परत क्लासला जातील, त्याच्या आधी हा व्हिडिओ त्यांच्यासमोर. मला त्यांच्या खूप वेळा त्यांना खूप ॲक्टिव्हिटी मी सांगितलेल्या आहेत. माझ्या 2 झाल्या डिक्शनरी रीडिंग 5 वेळा. शपथ सांगतो, शपथ आहे. 5वी ते 9वीच्या मुलांच्या 5. कारणं काही सांगू नका, कारणं सांगणारे दुबळे लोक असतात. जगाचा नाश करणारे लोक कारणं सांगतात. मग ते राजकीय असो, व्यवस्थेतील का अधिकारी व्यवस्थेतील असो, का आईवडील असो किंवा टीचर्स असो, जगातील कोणताही घटक कारण सांगतो. एकदम लो क्वालिटी व्यक्तिमत्व असतं.
अपयशाचं कारण सांगतो, लो क्वालिटी. कारणं सांगू नका, कोणतंही सबब सांगू नका. काही करून 5 वेळा डिक्शनरी रीडिंग करून घ्या, नाहीतर तुमचे भरलेले पैसे परत घेऊन जा आणि तिकडंच दुसऱ्या शाळेमध्ये मुलं टाका. जे सांगतो, कारण मला माहिती आहे आता उद्याची गरज. जर मुलं खूप चांगले करायचे तर ज्याच्यावर खूप अनावश्यक वेळ जातो तो आहे शब्दकोश. आणि बुद्धिवान व्हायचं असेल, ज्ञानवंत व्हायचं असेल तर ज्याच्याजवळ शब्दांचा खजिना आहे, शब्दांचा संग्रह आहे, मग तो त्या भाषेत, मराठीला मराठीचा, हिंदीवाल्याला हिंदी, चायनीवाल्याला चायनीज, जपानीवाला जपानी, पंजाबीवाल्याला पंजाबी, बंगालीवाल्याला बंगाली, तेलुगूवाल्याला तेलुगू. तसं इंग्लिश मीडियमला शिकताना त्यांना इंग्लिश शब्दांचा प्रचंड खजिना पाहिजे. आणि तो खजिना कुठून? तर तो डिक्शनरीतून मिळवायचा. डिक्शनरी हे तुमच्याजवळ आहेत, ह्या छोट्या आहेत. ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, पुढे डिक्शनरी खूप असतात. तुम्हाला जर फिजिक्सची डिक्शनरी केलीच, पूर्ण जगातील फिजिक्सचे शब्द, तर फिजिक्सची डिक्शनरी ही 10,000 पानांची होईल. केमिस्ट्रीची 10,000, बायोलॉजीची 10,000. सरळ बस ग, आलं का लक्षात? तर 10,000 पानांचे डिक्शनरी एक. जॉग्रफीची डिक्शनरी, कॉम्प्युटरची डिक्शनरी, नर्सरीची डिक्शनरी, ॲटॉमबॉईलची डिक्शनरी. जगात जेवढ्या कला आहेत त्या प्रत्येकाची एक डिक्शनरी आहे. ही जी तुम्हाला जी दिली ही कॉमन डिक्शनरी, ही फार छोटी पडते, पण सवय लागू द्या त्यांना, सवय लागू द्या. ज्याच्याजवळ प्रचंड शब्दकोश आहेत तो तत्ववेत्ता मानला जातो, तो एक्सपर्ट मानला जातो, तो तज्ज्ञ मानला जातो. एखादा सिव्हिल इंजिनियर आहे, त्याजवळ सिव्हिल डिपार्टमेंटचे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे लाखो शब्द त्याला माहीत पाहिजे. एखादा डॉक्टर आहे, सर्जन आहे, तर जे पार्ट्स आहेत बॉडीचे, कितीतरी पार्ट्स आहेत. आपल्याला फक्त आपण लहानपणी विचारलं पार्ट्स ऑफ द बॉडी, परंतु चांगला डॉक्टर आहे हा 1,00,000 पार्ट्स शरीराचे सांगतो. 1,00,000 शब्द पार्ट्स बॉडीमधले सगळे. जितका बुद्धिमान किंवा खूप अभ्यासू डॉक्टर त्याला म्हणायचं. सामान्य डॉक्टर आहे तो आपले 1,000-500 पार्टचे नाव सांगाल शरीराचे. त्यापेक्षा भारी घेतला तो 2-3-5 हजारावर जाईल. पण मी सांगतो, खूप जगातील सर्जरीमधला किंवा फिजिशियनमधला जर घेतला तर तुम्हाला सांगतो, शरीरशास्त्राचा अभ्यास करणारा जवळ शरीरात एक पार्ट तो कमीत कमी सांगतो. हे आज आहे. रिसर्च आणि नंतर पुढं हे काही 1,00,000, 1,50,000, 2,00,000पर्यंत किंवा त्यापेक्षा जादा शब्द होऊ शकतात. म्हणून डिक्शनरी वाचन. आणि दुसरं सांगितलं तुम्हाला, वस्तूंचे कॉमोडिटीचे रेट, म्हणजेच मार्केट स्टडी त्याला आपण असं म्हणता येईल. साधे गाड्यांचे रेट्स मुलांना माहीत पाहिजे. ट्रक केवढ्याला आहे, डंपर केवढ्याला आहे, JCB केवढ्याला आहे, फोकलँड केवढ्याला आहे, कोणत्या कंपनीचे आहेत, कार कोणत्या कंपनीची कोणती कार केवढ्याला, सायकल केवढ्याला, मोटरबाईक केवढ्याला. साधं मुलांना पेट्रोल डिझेलचे रेटसुद्धा माहीत नाही, ऑइलचे रेट माहीत नाही. पेट्रोल डिझेलचे तर 50% मुलांना भारतामध्ये रेट, पण ऑइलचे रेट विचारा, काय रेट सांगतात ऑइलचे, त्यांना माहीत नाही. तर ऑइलचे प्रकार किती. इव्हन पेट्रोलच्या रेटमध्ये सुद्धा एक आहे का, विमानाला जे पेट्रोल घालतात त्याचा रेट कसा, आणि तुमचा ट्रक आपला कारला वापरतात त्या पेट्रोलचा रेट काय आहे, हे लक्षात ठेवा. जे सॅटेलाईट किंवा जे आकाशामध्ये खास चंद्रावर मोहीम करताना ह्या गोष्टी वापरतात, पेट्रोलचा वापर असेल तर त्याचा रेट काय असेल. ह्या खूप गोष्टी मुलांना माहीत असाव्यात, ज्ञात असाव्यात, पण पालक काही करत नाही. जेवू घालतात, कपडे घेतात, झोपायला लावतात, उठतात, आंघोळीला साबण देतात, केस करायला कंगवा देतात, आणि 2-4 पावडरच्या किंवा क्रीमच्या बाटल्या देतात, आणि 10-5 ड्रेस देतात. पालक जे द्यायचं ते देत नाहीत, ज्ञान देत नाही, अजिबात देत नाहीत. आणि म्हणून ते शाळेवर विसंबून आहेत. काही नाही. पुस्तकांमध्ये का वेगवेगळे धडे असतात, वेगवेगळे युनिट्स का असतात, तर त्यामधून त्यांना शब्दकोश मिळावा.
तसं मार्केटमधून वस्तूंच्या कॉमोडिटीचे रेट आणि जी सिच्युएशन आहे ती, त्यांना खरेदी खत म्हणजे काय, 7/12 म्हणजे काय, 8 म्हणजे काय, जे ॲग्रीमेंट वेगवेगळे असतात, वेगवेगळे फॉर्म्सची नावं आहेत, लाखो प्रकारचे फॉर्म्स आहेत, ते त्यांना त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे. नेटवर मिळतात. साधा उद्या इलेक्शनचा लोकसभेचा अर्ज फॉर्म भरायचा आहे एखाद्या पालकाला, एखाद्या विद्यार्थ्याला, तर तो फॉर्म भरायचा, तो नेटवर मिळतो. तो फॉर्म काढायचा. काय काय माहिती तुम्हाला उभं राहायचं इलेक्शनला, तर काय काय माहिती, आमदारकीला काय माहिती, खासदारकीला काय माहिती, सरपंच सरकार तर उभं राहिलं तर काय माहिती, ग्रामपंचायत सदस्य होण्याकरता जो फॉर्म भरायचा त्याच्यात माहिती काय, जशी शाळेत प्रवेश घेताना काय माहिती. पालक साधी तयारी इंटरव्ह्यूला एवढंसुद्धा येत नाही का तुला थोडी माहिती भरावी लागेल, तुझं नाव लिहावं लागेल, तुझ्या आईवडिलांचं नाव, त्यांचे फोन नंबर, आईचं प्रोफेशन, वडिलांचं प्रोफेशन, पूर्वीच्या शाळेचं नाव, त्यानंतर जसा आईवडिलांचा व्यवसाय तसे तुझे मामा मावशी कुठले, त्यांचा व्यवसाय काय, जशी ही माहिती, जशी कुंडली आपण करतो, ह्या गोष्टीसुद्धा का सांगू नयेत. आणि म्हणून त्या दृष्टीने पालकांनी खूप विचार करायचा आहे. पुढचा जर मी मुद्दा सांगितला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलांना किचन ट्रेनिंग देणं. मी सांगतो अगदी 5वीच्या मुलाने कमीत कमी चहा आणि पोहे तयार करता आले पाहिजेत, पोळ्या तयार करता आल्या पाहिजे, पोळ्या लाटता आल्या पाहिजेत, भाकरी नाही करता यायचे पण पोळ्या तर लाटता आल्या पाहिजे. आणि 10वीला गेलेल्या मुलीला ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी किंवा पोळ्या करणं, पुऱ्या करणं, पुड्या करणं किंवा रेसिपीचे हजारो आयटम 10वीपर्यंत 1000 आयटम मुलींचे झाले पाहिजे. तुम्ही जर लक्षात ठेवलं की निवळ मुलींचं झालं पाहिजे तर तुम्ही भिकार स्वप्न आहे तुमचे, खूप भिकार आहेत. म्हणून आज साधा शेफ असतो हॉटेलमधला, हायेस्ट पगार एखाद्या 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेलमध्ये हायेस्ट पगार हा मॅनेजरचा नसतो, शेफचा असतो, शेफचा. अगदी तुम्ही बॉम्बेच्या ताज हॉटेलचे शेफ जर घेतले तर तिथला जो चीफ शेफ असेल मुख्य, तर त्याचा पगार 10 लाखाच्या खाली नसतो पर मंथ. कोणत्या कलेक्टरला एवढा असेल, कोणत्या ऑफिसरला एवढा असेल, भयंकर पगार त्यांना असतात. आणि म्हणून मुलांना कुकिंग येणं, कारण पुढं भविष्यात यांचं जे लग्न झाल्यानंतर पुढील स्त्रिया अजून 10 वर्षाने स्त्रिया स्वयंपाक करणार नाहीत. जर त्या नवऱ्याने, त्याच्या मिस्टरांनी जर स्वयंपाक करू लागला तर, नाही तर सगळं रेडीमेड फूड स्टफ खाण्याची वेळ येणार आहे. आणि म्हणून सर्वांनी, माझा 3रा मुद्दा आहे, परत ऐका, डिक्शनरी वाचन, पुस्तकं 70, 50, 60, 70, 80, 90 पुस्तकं वाचन, छोटे छोटे, मोठे मोठे काय जे असतील ते, जनरल नॉलेजचे वगैरे मी मागच्या व्हिडिओ सांगितले, स्टोरी बुक असो काही असो, तर हे वाचून आणि त्यानंतर किती ॲक्टिव्हिटी. तर अजून तुम्हाला सांगतो, असा मुलगा मुलगी नको पृथ्वीवर का ज्याला गायन येत नाही. त्यांना गायनाची शिकव, क्लासिकल गायन असेल किंवा भावगीतं, भक्तिगीतं यांचं मनोरंजन करण्याकरता दुःखामध्ये तुम्ही खूप मूड खराब झालं तर 2च गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, 3 गोष्टी. 1 तुम्हाला गायन यायला पाहिजे, 2 तुम्हाला वाद्यकाम यायला पाहिजे आणि 3 तुमचं ड्रॉइंग चांगलं पाहिजे. तुम्ही मनस्थिती ज्यावेळेस खराब मनस्थितीत जातात त्यावेळेस तुम्ही जे चित्र काढायला दिलं तर तुमच्या मनातले जे भाव चाललेले, जे रंग आहेत ते त्या कागदावर उमटतात. म्हणून आपल्या भावना व्यक्त करण्याकरता ड्रॉइंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे. मुलं ड्रॉइंगला शेकडो चित्र वेगवेगळे काढायला लावा. तू चांगली बस ग, तर गेटअप तशी, तर छान पद्धतीने तिने ड्रॉइंग काढावं. संगीतात असा मुलगा नको या पृथ्वीवर का ज्याला कमीत कमी एखादं वाद्य वाजवता येत नाही. आईवडिलांना येत नसेल तर तो प्रश्न सोडून द्या, आता तर गेला जमाना तो. तुम्हाला हजारो वाद्य आहेत जगामध्ये, हजारो वाद्य, लाखो वाद्य, लाखो. तुमच्या मुलाला एक तरी वाद्य, क्वालिटी वाद्य, जागतिक तोडीचं वाद्य वाजवता आलं पाहिजे.
का जेणेकरून ते वाद्य वाजवताना समोरच्या माणसाला रिझावता आलं पाहिजे, त्याला आनंद देता आला पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाद्य, ते माऊथ ऑर्गन वाजवा, बासरी वाजवा, पेटी वाजवा, पखवाद वाजवा, तबला वाजवा, ढोलक वाजवा, ढोलकी वाजवा, नाल वाजवा, तंतुवाद्य वाजवा, ढोल वाद्य वाजवा, तुम्हाला जे हवेचे वाद्य वाजवा, जे जे काही वाजवायचं आहे, फुंक वाद्य म्हणतात, फुंकून वाजवणारे ते वाद्य. पण तुमच्या मुलाला जर एकही वाद्य वाजवता येत नाही तर तुम्ही भिकारी आहात, भिकारी. मुलाला वाद्य आलेच पाहिजेत, मुलाला गायन आलंच पाहिजे. कारण तो खूप वेगवेगळ्या मूडमध्ये असेल तर त्याचं गायनाने तो त्याचा आपल्या मूडवर कंट्रोल आणू शकतात. खूप दुःखी झाले तर सहज एखादा दुःखी झाला तर तो पटकन त्याच्याचं हमसे क्या भूल हुई जो ये सजा हमको मिली, अब तो चारों ही तरफ बंद है दुनिया की गली, हमसे क्या भूल हुई जो ये सजा हमको मिली. आनंदाचं असेल तर आनंदाचे गाणे येतील, दुःखाचं असेल तर दुःखाचे गाणे येतील. जसा प्रसंग येईल त्याप्रमाणे मुलांना हजारो गाणे सिनेमातले चालतील, भक्तिगीतं चालतील, भावगीतं चालतील, भजनं चालतील, दोहे चालतील, कविता चालतील. ते तुम्ही जाणीवपूर्वक कोणीच पालक हे करून घ्यायला तयार नाही. अगदी वेगवेगळे छोटे पुस्तक असतात स्तोत्रांचे, ते स्तोत्रपाठ करून घेतले तरी चालतील. का त्यात एक शक्ती येते, मुलाला भाव तयार होतो की मी अशा मूडमध्ये असताना मी कोणतं स्तोत्र म्हणावं, कोणतं स्तोत्र वाचावं, कोणतं स्तोत्र म्हणावं, हे पाठांतरसुद्धा करून घेतलं पाहिजे. मुलांना जनावर प्राण्यांचा लळा पाहिजे, पक्ष्यांचा लळा पाहिजे. किती पालकांनी आपल्या घराच्या वर घरट्याला किंवा घराच्या बाहेर छोट्या झाडाला पाण्याच्या सुविधा करून ठेवली, पाण्याचे गाडगे टांगून ठेवले, पाण्याचे डबे टांगून ठेवले, धान्याचे डबे टांगून ठेवले, घरावर पाणी ठेवलं आहे, टेरेसवर पाणी ठेवलं, गच्चीमध्ये पाणी ठेवलं आहे, ओट्यावर पाणी आहे, धान्य आहे, पक्षी येतात, पाणी पितात, खाऊन जातात. अरे तेच देव आहेत. दादाजींना घरी बोलवतात, दादाजी आमच्या घरी या, जेवायला या, नाश्त्याला या. असे 56 दादाजीपेक्षा तुमच्या घरी 4 पक्षी जर येत असतील, 4 पक्षी येत असतील तर 4 लाख दादाजी तुमच्या घरी आले, त्याची किंमत 0 आहे. 4 पक्षी तुमच्या घरात हक्काने येऊन तुमच्या दारावर येऊन पाणी पितात, जेवण करतात. तुमच्या घरासमोरून 10-5 कुत्रे का होईना ते तुमच्याकडं पोळी खातात, येतात. पूर्वीचे दिवस आठवा तुम्ही. तुमच्याकडं मांजर असेल, तुमच्याकडं कुत्रा असेल, तुमच्याकडे एखादा पेट काही पाळलेलं असेल, मुलांना ससे पाळवलं, शिकवलं, कापण्याकरता किंवा त्या दृष्टीने नाही, नाजूकतेकरता, सौंदर्याकरता, आनंद देण्याकरता छान गाया पाळल्या आहेत, घोडे सांभाळले आहेत. काय करता येईल ते करा. नाही तुमच्याकडं शहरातल्या लोकांना प्राणी पाळणं शक्य नाही, मग त्यांनी कुठंतरी आपल्या गच्चीमध्ये रोज पाण्याचं नवीन फ्रेश पाणी ठेवायचं असतं आणि तिथं थोडं धान्य ठेवायचं असतं. नाही तुमचं द्यावायचं, तुमची ऐपत नसेल, खूप गरिबी असेल तर तुमचं जे उष्ट राहिलेलं थाळीतलं येते ते कुठंतरी असं एका ठिकाणी टाकावं का तिथं पशुपक्षी ते प्राणी येऊन ते खातीलच. घराच्या समोर गाय येऊन खाईल, वर जर टेरेसवर टाकले तर पक्षी वेचून खातील, उष्ट राहिलेलं खातील. मी का बरे पक्षी पाळलेत शाळेमध्ये, का पाळले? आज शेकडो पक्षी शाळेमध्ये आहेत. कोंबड्या आहेत, टर्की आहेत, गीज आहेत, इमू आहेत, ऑस्ट्रेलियन टर्की आहेत, मोर आहेत. कारण हे तर आनंद तर देतातच, पण आमचं जे मेसमध्ये थोडंफार उष्टावळ राहतच नाही, पण थोडंफार राहिलं, शिल्लक राहिलं, उष्ट मानण्यापेक्षा आपण शिल्लक राहिलं, थोडा भात शिल्लक राहिला, थोड्या पोळ्या शिल्लक राहिल्या, थोडी भाजी शिल्लक राहिली तर भाजी आम्ही गायांना आणि घोड्यांना खायला घालतो. पण पोळ्या वगैरे काही राहिलं तर ते पक्ष्यांना टाकून देतो, भात राहिलं तर पक्ष्यांना टाकून देतो. मुलांना ही सवय का लावू नये? मी सहज आता इथं मुलींना विचारतो, एक पॉईंट सांग पटकन. हां, बहिणीने भावाला ग्रामर किंवा भावाने बहिणीला, मोठा जो असेल त्याने ग्रामर, गणित आणि सगळे विषय शिकवायचे.
ग्रामर आणि गणित, मॅथ्स आणि ग्रामर शिकवायचं आहे, शिकवायचंच आहे. शिकवल्याने तुमचं ज्ञान दुप्पट होतं, लाखपट वाढतं. लक्षात ठेवा, शिकल्याने एकच पट वाढेल. जगात काही शिका, एक पट वाढतं. पण दिल्याने, दुसऱ्याला शिकवल्याने हजारो पट वाढतं. मी माझा स्वतःचा अनुभव घेतला. मला स्वतःला मी बुद्धू होतो असं समजतो. मी बऱ्याच वेळा 10वी 11वी कॉलेजला शाळेत बुद्धू होतो. पहिला दुसरा नंबर होता, तिसरा नंबर जरी येत होता माझा, तरी मी चांगलं अवलोकन केलं तर मी बुद्धू होतो. पण मग मला बऱ्यापैकी थोडासा अनुभव जगाचा बऱ्यापैकी आला. पण तो थोडासाच आला, तो केवळ मुलांना देत राहिलो 50 वर्ष, पालकांना देत राहिलो 50 वर्ष, पालक मेळाव्यातून, मुलांना असेंब्लीतून, आणि त्याच्या स्टार्टला वर्गात जाऊन पहिले 20 वर्ष शिकवत होतो. जे मी देत गेलो. गणित हा माझा, मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो, मी BCom झालेलो होतो, पुढं BEd केलं होतं. परंतु जे मी शिकवत होतो ते गणित मला मी गणितात परफेक्ट, म्हणजे माझी सायन्स साईड नव्हती. शिवाय मी इंग्लिश मिडियमचा नव्हतो. पण मी इंग्लिश मिडियमचं गणित, इंग्लिश मिडियमचं ग्रामर, इंग्लिश मिडियमचं हिस्ट्री, इंग्लिश मिडियमचं जॉग्रफी, इंग्लिश मिडियमचं पॉलिटिकल सायन्स किंवा सिविक्स, जे वेगवेगळे विषय आहे. मी ड्रॉइंगचा कुठं टीचर नव्हतो, पण अनेक वेळा मुलांना ड्रॉइंग शिकवलं. गेम्स, अशा वेगवेगळे गेम्स माझ्याजवळ, असं मी काय गेम्समध्ये असं किंग काहीच नव्हतो. पण मुलांना गेम्स शिकवता माझं चांगलं झालं. देण्याकरता म्हणून बहीण भावांनी एकमेकाला शिकवलं पाहिजे. आईवडिलांनी मुलांना शिकवलं पाहिजे. किती आईवडील मुलाला दररोज किमान 2 तास आई बसते, 2 तास वडील बसतात. अरे एखादा वडील डॉक्टर आहे, पण त्या डॉक्टरने आयुष्यात कधी तासभर मुलाला शिकवलेलं नाही. 365 दिवसापैकी त्याने 300 दिवस त्याने जर सायन्स शिकवलं असेल, मेडिकल शिकवलं असेल, इंजिनियर असेल, मॅथ्स शिकवलं असेल, वकील असेल, तरी त्याने त्याच्या फील्डमधलं काय ते जरी पूर्ण ज्ञान आज जरी दिलं इथून पुढं, तरी तुमचे ते मुलं भाग्यवान. धन्य माता पिता थयाचे का, जे मुलं भाग्यवान. पण जे पालक फक्त कपडे, फक्त जेवण, फक्त राहण्याची सोय, फक्त फी भरतात, पण मुलाला स्वतः कधीच काही शिकवत नाहीत, ते अत्यंत दुर्दैवी पालक आहेत. अगदी मी माझ्या घरातले घेतलं तर पूनम किंवा ज्ञानेश हे किती वेळा 7वीला शिकवतात, काय शिकवतात तुम्हाला वेळ नाही हे उत्तर देऊन चालणार नाही. आणि एका विशिष्ट वयानंतर मुलं तुमचं जे शिक्षण आहे, तुमचं शिक्षण आहे इतकं त्या मुलांचं शिक्षण होण्याच्या आधीच शिकू शकता तुम्ही. तुमच्या शिक्षणाच्या पेक्षा पालकांना तुमच्यापेक्षा मुलं पुढं जादा शिक्षणाला गेलो ते थोडंच तुमचं ऐकणार आहेत. तुम्हाला भान ठेवलं पाहिजे तुमच्या मुलाच्या वयाचं आणि तुमच्या वयाचं, मुलाच्या डिग्रीचं आणि तुमच्या डिग्रीचं, मुलाच्या शिक्षणाचं आणि तुमच्या शिक्षणाचं भान. म्हणून शिकवण्याचं प्रॅक्टिस करा. रोज घरातल्यांचं दर्शन घ्यायचं, जे आपले मोठे व्यक्ती आहेत. मी ते एक खूप सांगितलं. मुलगी सांगते कमीत कमी 11 लोकांचं दर्शन शब्दसुद्धा मी कॅन्सल कराल आता. ते काही आउटडेटेड वाटतो, काही पालकांना आवडत नाही तो शब्द. मी एका शब्दात सांगू, दर्शन नाही. मुलांना नतमस्तक होण्याची ज्येष्ठांच्या समोर, विद्वानांच्या समोर, साधू संतांच्या समोर, अलग लक्षात, आजोबाजींच्या समोर, म्हणून वरिष्ठांच्या समोर नतमस्तक पोलाईट राहण्याची ट्रेनिंग आजच तुम्हाला द्यावं लागेल, नाहीतर अत्यंत वाईट आहे. दर्शनाचे खूप प्रकार आहे. डोकं टेकून होतं, हात पायाला लावून होतं, हात जोडून फक्त थोडं वाकून होतं, असा नमस्कार करून होतं, फक्त मान खाली वाकवली तरी होतं, तोंडातून एक शुद्ध शब्द, पवित्र शब्द आणि थोडे डोळे बंद केले तरी होतं. साधा आपण असंही दर्शन घेऊ शकतो की गुड मॉर्निंग पप्पा, गुड मॉर्निंग मम्मी, एवढं डोळे जरी बंद केले आणि मान जरी वाकवली तरी दर्शन होतं. तुम्हाला ती जर सवय नसेल, आणि खरं ते सुरुवातीला पदस्पर्श दर्शन पाहिजे, मग हळूहळू तुमचा तो, जसं तुम्ही मोठे व्हाल
आणि थोडेसे कर्तृत्वान व्हाल किंवा त्यानंतर थोडंसं काही बदल थोडंसं समाजाच्या रूढीप्रमाणे करायचा तर तो करू शकतात, पण नतमस्तक व्हायला शिका. त्यांनी त्यांच्या एरियातले जाऊन त्यांनी ते मंदिर स्थापन. दादाची तुम्ही हादियाची फुलाची बी दिली होती, ती हादिया ती बी हां, मुलांना बिया लावून वेगवेगळ्या मी मुलांना बिया दिल्या होत्या. फळांच्या बिया, धान्याच्या बिया घरामध्ये उद्याचे उद्याच जे तुमचे फुटलेले भांडे, खराब झालेले भांडे, वेस्ट झालेले भांडे किंवा गाडगे म्हणू आपण, थोडेसे बोळके म्हणू किंवा छोटे छोटे भांडे म्हणून डबे असतील तुमच्याकडं, त्याच्यामध्ये माती भरून, माती तर फुकट मिळते हो भारतामध्ये. कुठे जा कोणाच्या ह्याच्यातून पोतभर माती एखाद्या शेतातून आणलं तर कोणी शिव्या घालत नाहीत. म्हणून माती आणून ते भरून मुलांनी 100 बियांचे 100 रोपं तयार करायचे आहेत. फळबिया, भाजीपाल्याच्या बिया, धान्यांच्या बिया. परत शब्द आहे का, वेगवेगळ्या प्रकारचे 20-25 प्रकारचे धान्य घ्या, त्याच्या बिया लावा. ते प्रत्येकाची वेगळी, तिथं नाव द्या. हे तुरीचं बी आहे, हे चवळीचं बी आहे, हे बाजरीचं बी आहे, हे ज्वारीचं दाणा आहे पण त्याला बी म्हणू आपण, हा जवसाचं बी आहे किंवा हे हावरीचं बी आहे. असे छोटे छोटे 100 बियाचे तयार करून आणि तसंच फळांच्यासुद्धा बियात लावा. 100 फळांच्या, 100 धान्यांच्या बिया लावा. 200 बियांचा प्रयोग मुलांना करायला लावा यावर्षी. आणि 7 दिवसामध्ये जर दररोज ओलं ठेवलं, ते पाणी साठवायचं नाही, पाणी साठवायचं ते ओलं फक्त राहिलं पाहिजे, थोडंसं ओलं राहिलं पाहिजे. त्याच्या ह्याच्याप्रमाणे ते बी फुगलं पाहिजे, त्याला मुळ्या आल्या पाहिजेत. आणि ते लक्षात ठेवा, म्हणून एक सरळ मी मग एक बोललो, नतमस्तक झालं पाहिजे. झाडाला आधी मुळ्या फुटतात आणि मग फांद्या फुटतात. म्हणजे अगोदर ग्रोथ कशाची पाहिजे, नम्रतेची पाहिजे, खाली वाकायची पाहिजे. मग बी कुठं येतं, खाली येतं. आणि मग त्याला वर झाडाला काय येतं, फांद्या येतात, पानं येतात, शेंडे येतात, नंतर येतात. हाच माणसाचा जीवनाचा जगण्याचाही पाहिजे. तर सुरुवातीला अत्यंत नम्रता, विनयशीलता पाहिजे. म्हणून खूप बिया लावा. फार सुंदर पण दिलं, फार बिया लावा. परत तुम्हाला सांगतो, 100 धान्यांच्या बिया कुठून आणा आणि लागलं तर 2-2 लावा, एखादी फेल जाऊ नये म्हणून. आणि त्या ज्या वस्तूत तुम्ही ते ठेवणार त्या वस्तूवर नाव द्या की कसली बी तुम्ही लावलेली, ज्वारीची लावली का मक्याचं टाकलं आहे, मग वर आल्यावर ही मका आहे का ज्वारी त्या वस्तूवरून लक्षात येईल. तसंच फळं करा. सुरुवात आंब्याच्या कोयापासून होईल, जांभळाच्या बिया टाका. आता चिंचोके खूप आहेत, चिंचोक्याच्या टाका, तुम्हाला विलायती चिंचेच्या टाका. जे जे फळं आहेत, चिक्कूची बी येत नाही त्याला सांगा का चिक्कूच्या किती बिया लावल्या तर उतारणार नाहीत. हे पण समजलं पाहिजे, कोणत्या बिया उतारल्याशिवाय राहत नाहीत आणि कोणत्या बिया किती लावल्या तर उतरत नाही. ज्यावेळेस बी लावून झाड येत नाही त्यावेळेस त्याला ग्राफ्टिंग केलं जातं, म्हणजे कलम केलं जातं. हे पण त्यांना ज्ञान घरात बसून शेती मुलांनी केली पाहिजे. घरात शेती, अगदी बॉम्बे पुण्यातील फ्लॅटमध्ये शेती करता आली